तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का? जर कोणी तुम्हाला म्हटलं की आम्ही आज हे खाल्लं आणि तुमची ही तीच खायची इच्छा होणे. माझ्यासोबत तर झालं. आज मम्मी मला सांगत होती की आम्ही आज उडदाच्या डाळाचे वडे बनवले होते आणि मला ही तेच खायची इच्छा होत होती. मग काय, डाळ तर होतीच माझ्याकडे. मग डाळ भिजत घालून दिली. म्हटलं संध्याकाळी आपण हेच बनवू आणि नंतर आदूसाठी बनवली भगर. जेवण वगैरे झालं, थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी आम्ही निघालो मार्केटला जाण्यासाठी, कारण आम्हाला करायची होती थोडी शॉपिंग. 3 दुकानं फिरलो. तेव्हा आदूसाठी 2 ड्रेस सिलेक्ट केले आणि नंतर गेलो आम्ही तिला शूज घेण्यासाठी. शूज काही नाही, शूज लगेच आवडले आम्हाला आणि आमच्या फौजी साहेबांसाठी थोडी शॉपिंग केली. ते तर नव्हते म्हणत नाही घ्यायचे नाही घ्यायचे, पण मम्मी म्हटलं नाही घेऊ. तर त्यांनाही 2 टी-शर्ट घेतले आणि मला पण घ्यायची होती सँडल. पण मग 2-3 ठिकाणे फिरलो आम्ही आणि जशी मला घ्यायची होती तशी काही मिळत नव्हती मला. म्हटलं जाऊ द्या, उद्या येऊ आपण परत. आणि नंतर आदूसाठी घेतली पेस्ट्री. डेली तर काही नाही, पण मग कधीतरी घेऊन घेतो आम्ही तिच्यासाठी. आणि घरी आल्यावर पकोडे बनवले आणि त्याच्यासोबत बनवली खिचडी, कारण खूप लेटही झालं होतं. म्हटलं सिंपल असं खिचडीच बनवते मी. आणि बघा, पकोडे मी काढत होती आणि आदूची तिकडे पप्पांकडे पार्सलिंग चालू होती. त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि पकोडे खूप छान झाले होते. खिचडी खूप टेस्टी होती आज. जेवण वगैरे झालं, सगळे कामं आवरले, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि नंतर झोपून गेलो. तर असा होता आमचा आजचा दिवस. ओके, बाय.